नमस्कार. कोकणामध्ये मनसेचा शिवतारे पॅटर्न खऱ्या अर्थानं तिथं चालू आहे का, असा प्रश्न या ठिकाणी माझ्यासारख्या युट्यूबरला पडलेला आहे. या प्रश्नाच्या मागची उकल करण्याचं कारण म्हणजे सद्यस्थितीला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंब्याची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तो बिनशर्त पाठिंबा कोणत्याही जागेशिवाय, कोणत्याही लोकसभेच्या उमेदवारीशिवाय तो पाठिंबा दिलेला आहे. परंतु तो पाठिंबा देण्याबरोबरच राज ठाकरे यांनी महायुती धर्म पाळून महायुतींच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी महायुतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरायचं आहे, अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत. परंतु कोकणामध्ये मात्र याच्या विरुद्ध असं चित्र दिसतंय. कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या 17 ते 18 वर्षामध्ये संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं, रुजवण्याचं, वाढवण्याचं आणि सत्तेमध्ये सहभागी असा वाटा जपण्याचं काम केलं असेल तर ते वैभव खेडेकर यांनी केलेलं आहे. खेड नगरपालिका गेल्या 10 ते 15 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला एकमेव नगरपालिका ही मनसेच्या ताब्यामध्ये आहे आणि ती म्हणजे खेड नगरपालिका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खऱ्या अर्थानं कोकण, खेड त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवलेल्या किंबहुना वाढवलेल्या आहे. 5 ते 10 वर्षामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वत्र पिछेहाट होत असताना देखील कोकणामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीची एक वाढ म्हणा किंवा चांगल्या पद्धतीची मुसंडी पाहावयास मिळत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सतत आंदोलन असतील, त्याचबरोबर मोर्चे असतील, मेळावे असतील, संघटन बांधणी असेल, त्याचबरोबर मुंबई पुण्यातील जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा गावाकडे ज्यावेळेस सुट्टीला जात त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालून खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं केडर बांधण्याचं काम करत होते, कोणी नाकारून चालणार नाही. परंतु त्या ठिकाणचे तत्कालीन विरोधक म्हणून सुनील तटकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरोधक मानले जायचे. त्या ठिकाणी मनसे आणि सुनील तटकरे यांचा विरोध इतका टोकाला पोचला होता की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यावरती खऱ्या अर्थाने केसेस टाकणं, मनसेच्या कार्यकर्त्यावरती दबाव टाकणं, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही व्यवसाय करतात त्या व्यवसायाच्या विरोधामध्ये काम करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणतीही कामं होऊ न देणं, अशा पद्धतीने सुनील तटकरे यांनी एक दबावाचं राजकारण करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं पक्ष सोडून देण्यास भाग पाडत होते. त्याचमुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये कोकणामध्ये खिळखिळी झाली, अशा पद्धतीचं चित्र होतं. खऱ्या अर्थानं वैभव खेडेकर त्या खिळखिळी असणाऱ्या काळामध्ये सुद्धा मनसेला खऱ्या अर्थानं तिथं वाढवण्याचं आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या तिकिटासाठी किंवा विधानसभेसाठी तयारी अत्यंत जोमानं खेडेकर करत होते, कोणी नाकारून चालणार नाही. परंतु सद्यस्थितीला राज ठाकरे यांनी महायुतीचा जो काही पाठिंबा दिला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं सुनील तटकरे त्या ठिकाणचे लोकसभेचे उमेदवार असल्यानं सुनील तटकरे यांना खऱ्या अर्थानं आता पाठिंबा का बरं द्यायचा आणि सुनील तटकरे यांना पाठिंबा देणं म्हणजे खऱ्या अर्थानं मनसेच्या खऱ्या अर्थानं विरोधामध्ये पाठिंबा देणं, अशाच पद्धतीची ती गोष्ट आहे. आणि त्यामुळेच वैभव खेडेकर यांनी ज्यावेळेस मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार करण्यास त्यांनी खऱ्या अर्थानं स्पष्टपणे नकार दिला आणि त्या ठिकाणी विजय शिवतारे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी खऱ्या अर्थानं अजित पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करून गाठीबेटी घेऊन रान उठवलं होतं. त्याचप्रमाणे वैभव खेडेकर सुद्धा करू पाहत आहेत का? सद्यस्थितीला खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला पक्ष संपवण्यास त्या ठिकाणी कारणीभूत ठरले, पक्षाची खऱ्या अर्थानं पिछेहाट ज्या व्यक्तीमुळे झाली त्याच व्यक्तीचा प्रचार किंवा त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थानं कसा पाठिंबा द्यायचा हा घन प्रश्न त्यांच्यासमोर उभा असल्यामुळं त्यांनी काही अंशी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली आणि तसंच त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कोकणातील तळ कोकण असेल किंवा मुख्य कोकण असेल या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांनी राजसाहेबांच्या पाशी जाऊन त्या ठिकाणी गारण मांडण्यास त्या ठिकाणी तयारी दर्शवलेली आहे. तशी वेळ सुद्धा त्यांना मिळालेली आहे. परंतु ज्याप्रमाणे शिवतारे यांनी दबावाचं राजकारण केलं त्याच पद्धतीनं खेडेकर त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करून सध्या आलेली जी संधी आहे, समोरच्या विरोधकांचा जे काही बदला घेण्याची संधी आहे ती संधी खऱ्या अर्थानं सार्थ करू इच्छित आहेत का, अशाच पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा बोलली जात आहे. खऱ्या अर्थानं खेड विधानसभा मतदारसंख्या असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या कोकणातील भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संघटन मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग बनलेलं आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा
गाव हे कोकणामधील असल्यानं त्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये राणे असतील, त्याचबरोबर अविनाश जाधव असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी मनोज चव्हाण असतील, यांनी वैयक्तिक लक्ष घालून मनसेची कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधणी केलेली आहे. मध्यंतरी कोकणामध्ये जो काही पूर आला, त्या पुरामध्ये मनसेने एक चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं. मध्यंतरी जो काही कोकण महामार्ग होता त्यासाठी मनसेने जे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारलं, त्या आंदोलनाची सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चा चालू होती. अशा पद्धतीनं गोष्टी असताना अगदी कोरोनामध्ये सुद्धा मनसेने त्या ठिकाणी उत्तम कार्य केलं होतं. त्यामुळे मनसेचं त्या ठिकाणी चांगला मतदार आहे, त्याजवळ चांगली संघटना आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना जर का नाराज करून विरोधांना जर सत्ता पाहिजे असेल किंवा निवडून यायचं असेल तर तो मार्ग खऱ्या अर्थानं अवघड आहे, हे विरोधकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे, किंवा माहितीच्या उमेदवारांना सुद्धा कळून चुकलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे भांडण किंवा ही तडजोड होऊ शकते का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तुर्तास धन्यवाद.